श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते। तर आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे। तर आपल्या सर्वांनाच प्रिय असणारी ती म्हणजे दुपारची झोप। आयुर्वेदात यालाच दिवा स्वाप असा शब्द वापरला आहे। जेवण झाल्यावर आपले पाय आपोआप अंथरुणाकडे वळतात, परंतु ही जी दुपारची झोप आहे ती आरोग्यासाठी हानिकारक आहे असं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल। पण ही झोप जर का आपण योग्य वेळी योग्य पद्धतीने घेतली तर त्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक असे फायदे मिळतात। म्हणूनच आज बघणार आहोत दुपारी झोपण्याची योग्य पद्धत, वेळ, फायदे, तोटे, कोणी झोपू नये, नाईट शिफ्ट असेल तर अशांनी नेमकी कशी झोप घ्यावी, जर दिवसा बाहेर खूप जास्त ऊन असेल किंवा जे सकाळी खूप लवकर उठतात, ज्यांच्या शरीरात वात, पित्त दोषाचं प्राबल्य आहे, अशा व्यक्तींना दुपारच्या वेळेला शरीरात कोरडेपणा आलेला असतो। शरीर आणि मेंदू दोन्हीही थकून गेलेले असतात, त्यामुळे खूप झोप येते किंवा काही वेळेला खूप जड अन्नपदार्थ खाल्लेले असतील किंवा खूप अतिप्रमाणात जेवण झालेलं असेल, अशा वेळेस आपल्याला दुपारी खूप झोप येते। परंतु जेवण झाले जर तुम्ही 2-3 तास झोप घेत असाल, म्हणजेच अशा चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळेस जर का झोप घेत असाल तर त्याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात। आजारांना आमंत्रण देणारी अशी ही दुपारची झोप ठरत असते। म्हणजेच शरीरातील कफ दोष वाढतो, मग कफाचे विविध आजार उद्भवतात किंवा दम्याचा त्रास, श्वसनाचे त्रास, नाक ब्लॉक होणे, बीपी, शुगर, वजन वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे, थायरॉईडचा आजार अशी आजार मागे लागू शकतात। काही वेळेला मेनोपॉज असेल, अशा वेळेला सुद्धा शरीराला काही ना काही व्याधी जडतात। अंग जड पडतं, अंगावर सूज येते, सांधेदुखी किंवा सांधेवर सूज येणं किंवा पचनाच्या विविध तक्रारी, पोटात गॅस होणं, पोट फुगल्यासारखं वाटणं, काही खाल्लेलं पचत नाही, पोटावरची चरबी वाढणं, त्वचाविकार होणं, आम्लपित्ताचे सुद्धा त्रास होतात। तर हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी जेवण झाल्यानंतर लगेचच कधीही आडवं पडू नका। शास्त्रानुसार जेवण झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटांसाठी वज्रासनात बसावं, त्यानंतर 10 ते 15 मिनिटं हलकी फुलकी आपली जी इतर कामं आहेत ती करावी, त्यानंतर शतपावली म्हणजेच नॉर्मल ज्या स्पीडने चालतो त्या स्पीडने चालून यावं। चालून आल्यानंतर आपल्याला थोडा थकवा जाणवतो, तर अशा वेळेला आपण वामकुक्षी म्हणजे साधारण 15 ते 20 मिनिटं डाव्या कुशीवर झोप घेणं हे आरोग्यासाठी हितकारक असतं। डाव्या कुशीवर जर का आपण 15 ते 20 मिनिटं झोपलं तर आपलं जठर हे डाव्या बाजूला असतं, म्हणजेच अन्नपचन व्यवस्थित होतं। अन्नपचन होत असताना पोटात जे गॅसेस तयार होतात ते व्यवस्थितरित्या बाहेर टाकले जातात, त्यामुळे पोटफुगी किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही। शरीराचा जो शीण आहे तो घालवण्यासाठी तुम्ही 15-20 मिनिटं वामकुक्षी घेऊ शकता। फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे जेवण आणि झोप यामध्ये किमान 2 ते 3 तासांचं अंतर हवं। जर तुम्ही दुपारी 11-12च्या आसपास जेवण केलं असेल तर तुम्ही 2 ते 3च्या आसपास जर का झोप घेतली तर अतिउत्तम असणार आहे, आणि 3 वाजेनंतर तर कधीही झोप घेऊ नका। व फार उशिरापर्यंत जर का झोप घेतली तर रात्री पण तुम्हाला झोप लागणार नाही आणि मग दुष्टचक्र जे आहे ती सुरू होईल। दुपारची झोप यालाच मॉडर्न सायन्समध्ये पॉवर नॅप असं म्हटलं आहे, जी शरीरासाठी व मेंदूसाठी सुद्धा एक नवीन ऊर्जावान दिवस जाण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते। आणि जर का नाईट शिफ्ट असेल, जागरण जर का झालेलं असेल तर अशांसाठी सुद्धा आयुर्वेदात नियम सांगितले आहेत की जेवढा वेळ आपलं जागरण झालं आहे त्याच्या निम्मा वेळ जेवण करण्या अगोदर झोप घ्यायची आहे। जेवण झाल्यानंतर पूर्णतः झोप घेणं टाळायचे आहे। जर का बरीच वर्ष तुम्ही असं करत असाल तर त्याचा परिणाम म्हणून आम्लपित्ताचा त्रास, पचनाचे त्रास, चरबी वाढणं, शुगर, थायरॉईड हे सर्व आजार उद्भवू शकतात। तर अशांसाठी जर का तुम्ही 8 तास जागरण झालं असेल
तर दुपारी 4 तासांची झोप घ्या. त्यानंतर थोडंसं काही हलका-फुलका नाश्ता करून तुम्ही वापस झोपू शकता. फक्त पोटभर जेवण करून झोपणं टाळायचं आहे. आता बघूया की दुपारी कोणी झोपू नये. तर ज्यांना कफाचे त्रास आहे, सतत सर्दी खोकला होतो, दम्याचा त्रास आहे, नाकाचं हाड वाढलंय, नाक सतत ब्लॉक होतोय किंवा ज्यांना सांधेदुखी आहे, त्यातही विशेषतः आम वाताची समस्या असेल, सांध्यांना सूज आली असेल, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे किंवा ज्यांचं वजन मुळातच खूप जास्त आहे, थायरॉईड आहे, बीपीचा त्रास आहे, हृदयविकाराचा काही त्रास आहे किंवा ज्यांचं सतत अंग जड असतं, काहींना तर काही ना काही दुखणी सतत असतात, ज्यांना मधुमेह आहे अशांनी सुद्धा दुपारी झोपू नये. पण वामकुक्षी तुम्ही घेऊ शकता. पण काहींना अशी तक्रार असते की आम्ही एकदाच झोपलो की आम्हाला डोळाच लागून जातो किंवा झोपच लागून जाते. मग 2-3 तास उठूच वाटत नाही. तर अशांनी काय करायचे, आराम खुर्चीवर फक्त डोळे बंद करून पडलात तर तुम्हाला याचे फायदेच मिळतील आणि कुठले दुष्परिणामसुद्धा होणार नाही. तर नक्कीच हे सर्व नियम पाळून दुपारची झोप घ्या व शरीराला ताजंतवानं ठेवा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आरोग्यदायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आरोग्याच्या पुढील महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, सकारात्मक रहा आणि हसत रहा. धन्यवाद.